हॅलो फ्रेंड्स. सो हा व्हिडिओ BMS युनिव्हर्सिटी एक्झाम 2025च्या विद्यार्थ्यांसाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. कारण तुम्ही जर युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये ह्या मिस्टेक जर केल्या तर तुमचे पास व्हायचे चान्सेस हे डायरेक्ट कमी होऊन जातील. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा. सो बघा, BMS युनिव्हर्सिटीमध्ये हे जे मी तुम्हाला इथे दिलेलं आहे त्या मिस्टेक तुम्ही ह्या अवॉइड करायच्या आहेत. ओके, सो कोणकोणत्या मिस्टेक्स आहेत आपण बघूया. सो ह्या मिस्टेक जर आहे ह्या डायरेक्ट आपल्या पासिंगवर इफेक्ट पडतात. सो बघा, सर्वात पहिले आहे जेव्हा आपल्याला क्वेश्चन पेपर येतो, ठीक आहे, सर्वात आधी आपल्याला एक ॲन्सर शीट तिथे दिलेली जाते. सो तिथे ॲन्सर शीट दिल्यावर सर्वात पहिले आपल्याला तो जो एक्झाम कोड आहे, तो जो ॲन्सर शीटचा कोड आहे, तो जसा क्वेश्चन पेपरवर आहे सेम तसा ॲन्सर शीटवर लिहायचा आहे. ठीक आहे, आपला रोल नंबर तिथे व्यवस्थित फिल करायचा आहे. तिथे चूक करायची नाही, कारण तुम्ही जर तिथे एकसुद्धा अक्षराची एकसुद्धा नंबरची जर चूक केली तर तुम्हाला डायरेक्ट लेटर लिहायला लावतात, ॲप्लिकेशन लिहायला लावतात आणि त्याच्यामध्ये तुमचा टाईम हा टोटल वेस्ट जातो. त्यामुळे जो नंबर आहे, सीट नंबर आहे, जो कोड आहे, तो एक्झॅक्टली शांतपणे हा तिथे फिलअप करायचा आहे. ठीक आहे, सर्वात पहिले आपलं बेसिक काम काय असलं पाहिजे, आपले ॲन्सर शीटवरची जी इन्फॉर्मेशन आहे, जो डाटा आहे, तो एक्झॅक्ट फिल करणं. कारण खूप साऱ्या स्टुडंटच्या ह्या मिस्टेक्समुळे त्यांचा अर्धा घंटा हा त्याच्यामध्येच वेस्ट जातो. ठीक आहे, सो महत्त्वाचं काय आहे, फर्स्ट स्टेप की जे एक्झाम कोड आहे, जो ॲन्सर शीट कोड आहे, रोल नंबर आहे, तो एक्झॅक्ट भरायचा आहे ॲन्सर शीटवर. ओके, लँग्वेज जी तुमची लँग्वेज सिलेक्ट केलेली आहे, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, तीसुद्धा ॲन्सर शीटवर बरोबर टाकायची आहे. काहीही डाऊट असला तर पहिले टीचरला, त्या गार्डियनला विचारायचं आहे, त्याच्यानंतरच फिल करायचं आहे. मनाने काहीही फिल करायचं नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा, मग त्याच्यानंतर आता तुम्हाला काय येईल, तुमचा ॲन्सर शीट झाली, फिलअप झाली. मग त्याच्यानंतर तुम्हाला येईल सर्वात आधी MCQचा पेपर. ठीक आहे, क्वेश्चन पेपर हा येईल. तुम्हाला माहीत असेल पेपर पॅटर्न, 20 मार्क MCQ, 80 मार्क्सचं लॉंग ॲन्सर क्वेश्चन असतं, बरोबर. सो MCQमध्ये हा वेगळा टाईम त्याला दिलेला असतो. 20 MCQs असतात, त्याच्यासाठी अर्धा घंटा हा टाईम दिलेला असतो. सो किती MCQ असतात, 20, आणि त्याच्यासाठी असतात 30 मिनिट. सो दॅट्स वाय तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचा कमीत कमी टायमामध्ये तुम्ही MCQ सॉल्व करून तुमचे जे लॉंग ॲन्सर क्वेश्चन आहेत ते सॉल्व करायला तुम्ही तो टाईम हा यूज करू शकता. सो दॅट्स वाय काय करायचं आहे, सो आपले एक हे करायचं आहे की 20 मिनटामध्ये आपले 20 MCQ हे झाले पाहिजे. आणि आता बघा, आता जेव्हा तो जो क्वेश्चन पेपर येईल, जो MCQचा जो क्वेश्चन पेपर येतो त्याच्यावर MCQ लिहिलेले असतात, सो तो पेपर आपल्याजवळ राहत नाही, तो युनिव्हर्सिटीकडे द्यावा लागतो. कारण त्याचा जो कोड असतो तो प्रत्येकाचा डिफरंट असतो. सो त्याच्यावर जो कोड आहे, ठीक आहे, तर तो बरोबर तोच कोड आपल्याच ॲन्सर शीटवर लिहायचा आहे. A1 2 3 असा असेल, ठीक आहे. सो तसंच आपल्याला तिथे लिहायचं आहे. ठीक आहे, प्रत्येकाचा हा वेगळा असणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही MCQची चीटिंग करू शकत नाही, कारण 4 सेट असतात, एका मागे एक. सो तुमचा जो कोड आहे मागे वेगळा कोड असेल, सो तुमचं जे सिरियल आहे तर ती वेगळी असणार आहे. सो त्याच्यामध्ये देखील तुमचा हा तिथे टाईम वेस्ट होऊ शकतो. सो बघा, कळालं काय करायचं, जो MCQचा जो कोड असेल तोच ॲन्सर शीटवर तुम्ही लिहायचा आहे. ठीक आहे, आता तिथे कसं असतं बघा, हे फर्स्ट पेज असतं आपलं, ठीक आहे, ॲन्सर शीटचं. सो इथे कोडसाठी जागा दिलेली असते. ठीक आहे, सो इथे तो कोड असतो A1 2 3, इथे तो लिहायचा. आता हा कोड कुठून आला, हा कोड आहे MCQचा. सो MCQवर तिथे कोड असतो, तोच कोड इथे लिहायचा आहे. ठीक आहे, आणि नंतर आता MCQ सॉल्व कसे करायचे, आता तिथे ना टिक करायचं आपल्याला, ना राऊंड करायचं, फिलअप नाही करायचं. सो ॲन्सर कसं लिहिणार आपण, समजा क्वेश्चन नंबर आपण लिहूया, क्वेश्चन नंबर 1 आहे. ठीक आहे, तर आता याचा ॲन्सर आपण लिहिणार, डायरेक्ट ॲन्सर लिहायचं. ऑप्शन C असेल तर नुसतं ऑप्शन लिहायचं नाही, त्याच्यासमोर तिथे सपोज त्याचा ॲन्सर असेल मज्जा धातू. ठीक आहे, तर असं पूर्ण वाक्य, पूर्ण त्याचे तो जो MCQचा जो ऑप्शन आहे तो पूर्ण लिहायचा आहे. ठीक आहे,
तुम्ही तिथे फक्त ऑप्शन सी लिहून जमणार नाही, ठीक आहे. आणि सपोज तुमचं ॲन्सर जर चुकीचं लिहिलं तर तुम्ही याला कट करसाल आणि खाली लिहिणार डी रसधातू, तर असं देखील चालणार नाही. याला सरासर चीटिंग समजले जाते आणि तुमचा मार्क हा तिथे पडत नाही. सो विचारपूर्वक जे तुम्हाला फिक्स आहे तेच तिथे लिहायचं आहे. जर कळत नसेल ॲन्सर तर जागा रिकामी सोडा, लगेच क्वेश्चन 2 असा तिथे टाकू शकता, ठीक आहे. सो एवढं तुम्हाला करायचं आहे. लवकरात लवकर MCQ सॉल्व करायचा आहे, ठीक आहे. हे झालं. आणि आता हे ॲन्सर शीटवर, आता MCQचा पेपर आहे तो आपल्याकडे नाही राहत, तो युनिव्हर्सिटीकडे जातो. सो MCQच्या पेपरवर सुद्धा तिथे नाव असतं BMS फर्स्ट इयर, ठीक आहे. देन नंतर समर विंटर जे असेल आणि नंतर तिथे साईन करायची असते आपली, ओके. सो इथे देखील आपली इन्फॉर्मेशन फिल करणे गरजेचं आहे. क्वेश्चन पेपरवर, कोणत्या MCQच्या क्वेश्चन पेपरवर आपली इन्फॉर्मेशन, आपली साईन आणि लँग्वेज ही फिलअप करायची आहे. कारण आपला पेपर हा तिथे म्हणजे दुसऱ्याचा पेपर आपल्याकडे तिथे हा एक्सचेंज होता कामा नये. सो दॅट्स वाय आपलं तिथे साईन आणि तिथे लँग्वेज ही असली पाहिजे MCQच्या पेपरवर, क्वेश्चन पेपरवर, ठीक आहे. हे झालं. ते नंतर MCQ कसे लिहायचे समजलं. तर MCQमध्ये ह्या ज्या मिस्टेक आहेत त्या टाळायच्या आहेत, ठीक आहे. हे झालं आपलं. त्यानंतर सिक्वेन्स पहिले MCQ लिहिणार, झालं MCQ 20 लिहून. त्याच्यानंतर स्टार्ट करायचं आपल्याला SAQ किंवा LAQ, ठीक आहे. सो देन नंतर आता कसं लिहिणार तुम्ही, आता SAQ किंवा LAQ, आता खूप बऱ्याच जणांची प्रॅक्टिस झालेली असेल. काहींना SAQ आधी लिहिणं इझी जातं, त्यांनी तसं लिहा. पण काहींना अजून देखील जर ते शंकेमध्ये असेल की आम्ही पहिले SAQ लिहावे की LAQ लिहावे, सो त्यांच्यासाठी सर्वात मी तुम्हाला एक सजेशन देते की तुम्ही सर्वात आधी LAQ सॉल्व करा. का? कारण LAQ किती आहेत, 4 LAQ आहेत, पण त्याला मार्क्स किती आहेत, 4 LAQचे 40 मार्क्स आहे. सो जास्त वेटेज याला आहे, ठीक आहे. सो आपल्याला LAQ किती लिहायचं आहे, मिनिमम 3 पेजेस आपले झाले पाहिजे, मिनिमम 3 पेजेस, ठीक आहे. सो याच्यामुळे आपल्याला आपण जर हा जो मोठा पोर्शन आहे तो जर आपण आधीच कवर केला तर पुढचे जे आपल्याला जे 5-5 मार्काचे जे LCQ आहेत 8, तर त्याच्यासाठी आपल्याला टाईम हा बरोबर मिळतो. सो ती मिस्टेक तुम्ही टाळू शकता. जर तुमची जर स्पीड जर स्लो असेल तर तुम्ही पहिले SAQ हे लिहावे. कारण जर तुम्ही आधी SAQ लिहित बसाल, ठीक आहे, 8 SAQ आहे आणि प्रत्येकाचे तुम्हाला 2-2 पेजेस तरी मिनिमम लिहायचे, बरोबर. सो तुम्ही तेवढे लिहित बसतात आणि मग एंडला काय होतं, टाईम कमी पडतो. सो दॅट्स वाय तुमचे जे 40 मार्क असतात त्याच्यासाठी तुमचं कंटेंटसुद्धा तुम्हाला कमी लिहायला लागतं आणि टाईम हा कमी पडतो. सो दॅट्स वाय पहिले LAQ जर तुम्हाला लिहायची इच्छा असेल तर तुम्ही लिहू शकता. आणि कसं लिहायचं आहे, आता LAQ आहे तर LAQ फर्स्ट झाला त्याचा ॲन्सर झाला, मग सेकंड, थर्ड आणि फोर्थ, ठीक आहे. याची सिक्वेन्स मागे पुढे करायची नाही, अजिबात करायची नाही. सपोज LAQ 2 येत नाही आहे, तेवढी जागा सोडा, तुम्हाला माहिती केवढं लिहू शकतो तेवढी जागा सोडा आणि क्वेश्चनकडे जायचं, ठीक आहे. SAQसुद्धा त्याचंच 1, 2, 3, 4 असे 8पर्यंत करायचं आहे. सिक्वेन्स चेंज करायचा नाही अजिबात. तुम्ही LAQ आधी SAQ आधी असं लिहू शकतात, म्हणजे हे 8 LAQ आधी किंवा हे LAQ नंतर असं तुम्ही लिहू शकतात, पण याच्यामध्ये सिक्वेन्स चेंज करायची नाही. आणि एक LAQ एक SAQ असं तर बिलकुलच करायचं नाही, ठीक आहे. झालं सिक्वेन्स. देन टाईम मॅनेजमेंट याच्यामध्ये चाली की आपल्याला जितकं येते तितकं सर्वात आधी पेपर बघितला तर तुम्हाला येतच नसेल काही तर पॅनिक व्हायचं नाही, ठीक आहे. आपल्याला काही येत नाही आहे, कमी येत आहे, त्याचं एक पेज सोडा ना, तुम्ही एक पेज सोडा, पुढचा क्वेश्चन घ्या. त्याच्यामध्ये काय होईल, तुमचा जो टाईम आहे जो पॅनिकिंगमध्ये जातो तर तो तिथे वाचेल, ठीक आहे. सो टाईम मॅनेजमेंट आपल्याला एक्झाममध्ये करणं फार महत्त्वाचं आहे. सो जितके तुम्हाला फास्ट तुम्ही डिसिजन घेताल तितकं तुमची पासिंगचे चान्सेस हे जास्त असणार. जितकं तुम्ही पॅनिक होऊन तुमचं थिंकिंग प्रोसेसमध्ये टाईम घालवसाल तितके तुम्ही फेल होण्याचे चान्सेस हे वाढत जातील, ठीक आहे. देन नंतर प्रॉपर ॲन्सर प्रेझेंटेशन, ते तुम्हाला सांगितलं आहे मी,
प्रिव्हियस व्हिडिओमध्ये काय लिहिणार, पहिले पॉईंट लिहिणार सर्व. तुम्हाला सांगितले काय लिहायचं आहे, इंट्रोडक्शन, देन श्लोका, त्याची निरुक्ती, व्याख्या, ते असेल पर्याय. ठीक आहे, असं करत करत पॉईंट्स लिहिणार. आणि त्याच्यानंतर चार्ट असेल तर त्याचा चार्ट लिहायचा. ठीक आहे, पाय चार्ट. ठीक आहे, सॉरी डायग्राम अशी. देन नंतर जर ॲनाटॉमीमध्ये क्रियाशैलीमध्ये डायग्राम्स असतील तर लास्टला डायग्राम काढायचा. ठीक आहे, असं तिथं एक प्रेझेंटेशन तिथं असलं पाहिजे. ठीक आहे, आणि काय करायचं, थोडंसं अक्षर जवळ नका काढू, थोडासा तिथे स्पेस द्या, जास्त नाही द्यायचा, कारण आपल्याकडे पेजेसची संख्या ही लिमिटेड आहे. ठीक आहे, सो दॅट्स वाय एक छान असं दिसलं पाहिजे, तशी हँडरायटिंग आपल्याला तिथे पाहिजे. ठीक आहे, आणि ती फास्ट देखील पाहिजे स्पीड. त्यानंतर ऑल क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. आता काय होतं, कोणाचा अभ्यास झालेला नसतो एक्झामच्या आधी, सो जो क्वेश्चन आपल्याला येतच नाही आपण तो सोडून येतो रिकामा. सो ही सुद्धा चूक करायची नाही, कारण आपण तिथे जर ॲटलिस्ट 4 जरी लाईन लिहिल्या आपल्याला त्याचा 1 मार्क हा मिळू शकतो. सो आपल्याला काहीच येत नाही आहे, त्याच्या रिलेटेड जे आठवते ते आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे, त्याचा 1 मार्क आपल्याला प्लस मिळू शकतो. सो दॅट्स वाय मी तुम्हाला परत एकदा सांगते, पॅनिक होऊन कोणताही डिसिजन घ्यायचा नाही. शांत चित्तेने आणि क्विक डिसिजन घ्यायचा, की येत नाही स्किप, पेज सोडायचं तिथे. ठीक आहे, रिकामं पेज. नंतर सेकंड क्वेश्चनला जायचं. ठीक आहे, त्यानंतर न्यू पेज न्यू ॲन्सर. आणि हे सुद्धा फार जणं करत असतील मिस्टेक, की एकाच पेजवर 2-2 ॲन्सर लिहित असतील 2 क्वेश्चनचे. तसं नाही करायचं. न्यू पेज आहे, न्यू ॲन्सर. हाफ पेजमध्येच जर आपलं ॲन्सर संपलं, हाफ पेज तसंच सोडायचं, नेक्स्ट पेजवर नेक्स्ट क्वेश्चनचा ॲन्सर लिहायचा आहे. ठीक आहे, आणि ते कसं लिहायचं बघा, सपोज SAQ आहे तर सपोज आपण पहिले SAQ लिहिणार, असं टाकणार तुम्ही. ठीक आहे, वरती समोर डॅश करणार, मग त्याचा क्वेश्चन नंबर 1 टाकणार, डॅश करणार आणि डायरेक्ट ॲन्सर. ठीक आहे, असं तिथे लिहायचं आहे. ठीक आहे, इथे तुम्ही खूप जण करत असाल असं करून परत त्याला असा क्वेश्चन तसा क्वेश्चन मार्क देखील टाकायचा नाही. ओके, कळालं, असं फॉर्मॅटमध्ये लिहायचं. देन नंतर नो एक्स्ट्रा शीट, हे तर तुम्हाला माहीतच असेल. परत एकदा सांगते की एक्झाममध्ये आपल्याला 48 पेजेसची ॲन्सर शीट ही दिलेली असते, आणि हे पेजेस ॲव्हरेज हे बरोबर एक्झॅक्ट दिलेले असतात, जास्त देखील असतात. सो तुम्हाला त्याच्यामुळे एक्स्ट्रा जी शीट असते, पुरवणी असते, ती मिळणार नाही. सो त्याच्यामुळेच म्हणते की तुमचं टाईम मॅनेजमेंट पण आणि पेजेसचं मॅनेजमेंट हे समजलं पाहिजे, की कंटेंट किती लिहायचं आहे. आपल्याला लिमिटेड कंटेंटमध्ये क्वालिटी द्यायची आहे त्यांना. ठीक आहे, LAQचे मिनिमम 3 पेजेस, SAQचे मिनिमम 2 पेजेस. कळालं, आणि याच्यामध्येच आपल्याला 48 पेजेस हे परफेक्ट तिथे बसून जातील. ठीक आहे, सो मेन म्हणजे पॅनिक व्हायचं नाही. पॅनिक जर तुम्ही केलं तिथं तर तुमचा टाईम हा वेस्ट होणार आहे. ठीक आहे, काही आता आपले जे आहे बघा, फर्स्ट इयरचे संहिता अध्ययनचे आपले सगळे 5 विषय आहे. ठीक आहे, जर तुम्हाला त्याचं आपल्याला जर ऑल सब्जेक्ट जर इन शॉर्ट व्हिडिओ बनवायचा असेल, ठीक आहे, सो त्याच्यासाठी 1 शॉट. ठीक आहे, सो त्याच्यासाठी आपल्याकडे 2 ऑप्शन आहे. एक तर लाईव्ह घेऊ शकतो आपण 1 शॉट, किंवा रेकॉर्डेड व्हिडिओ, म्हणजे मी आधी रेकॉर्ड करेन आणि नंतर तो अपलोड करेन. सो तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये म्हणजे सांगा की लाईव्ह घ्यायचं आहे आपल्याला की रेकॉर्डेड व्हिडिओ मी 1 शॉट प्रत्येक सब्जेक्टचा हा पाठवू. ठीक आहे, मी पोल देखील टाकेल चॅनलवर, तिथे तुम्ही मला ॲन्सर तुमचं कळवा. ठीक आहे, शेअर करा, आणि नोट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा. या जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही मला मॅसेज करा व्हॉट्सॲप. ठीक आहे, सबस्क्राईब करा, फ्रेंडला शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.